शुभ दीपावली सगळ्यांना. जय भीम, जय महाराष्ट्र आणि नमस्कार. सर्व माझ्या महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेला आणि भारत देशातील स्वतंत्र भारताच्या 140 कोटी जनतेला, ज्यांना स्वतंत्र मतदानाचा अधिकार प्राप्त आहे संविधान आणि घटनेनुसार, लोकशाही तंत्र प्रणालीनुसार, आणि संपूर्ण 29 राज्यांना ह्या दिवाळीच्या शुभेच्छा. मित्र हो, मी दिवाळीच्या निमित्तानं एकांतामध्ये बसलेलो आहे. विविध घटनांक्रमानुसार विवंचन केलं. या विवंचनानुसार विविध पत्रातल्या, वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्या. त्याच्यामध्ये महत्त्वाची बातमी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती की त्याने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 15,000 कोटीचं पॅकेज, 15,163 कोटीचं पॅकेज हे महाराष्ट्राच्या पूरग्रस्तींना आता दिवाळीनिमित्त, दिवाळी शुभेच्छा पाठवलेलं आहे. ऑलरेडी 2,000 कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एवढा हाकार झाला की 30 जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, नागपूर या भागाला आणि नाशिक भागाला, मराठवाडा, विदर्भ, नागपूर, नाशिक ह्या भागाला आणि ते सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणामध्ये काही पट्टा, हे संपूर्ण क्षेत्र पाहता कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो. मराठवाडा, विदर्भामध्ये एवढा पाऊस पडत नाही. परंतु एवढ्या वर्षातून प्रथमच मराठवाडा, विदर्भामध्ये जो ढगबुडी जर का पाऊस झाला त्याने संपूर्ण शेतकऱ्यांचं आलेले पीक नासाडी झाली. शेतकरी शेतामध्ये उभा राहून आंबाटा फोडू लागला, पाण्यामध्ये स्वतःला बुडून घेऊ लागला, आत्मदहन करण्याची तयारी झाली. या संपूर्ण गोष्टी घडामोडी केल्या. आणि आपण महिनाभर राजकारण करतोय, विविध राजकीय पक्ष राजकारण करून सरकारवर दबाव आणत आहे की ओला दुष्काळ जाहीर करा. परंतु सरकारने ओला दुष्काळ न जाहीर करता सरकारने कळवलं की केंद्रीय पथक महाराष्ट्रात येईल, ते पाणी करेल, तदनंतर हा पॅकेज तुम्हाला दिला जाईल. परंतु तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारने 2,000 कोटीचं पॅकेज होतं, त्याचं वाटप केलं. सगळ्यांना मिळालं, कोणाला मिळालं तर ते आपल्याला माहिती आहे. परंतु त्याचं 2,000 कोटी वाटप केलं. आता 15,000 कोटीचं महाराष्ट्राला पॅकेज दिलेलं आहे. कारण महाराष्ट्र उत्तर प्रदेशनंतर सर्वात मोठं राज्य, उत्तर प्रदेश, बिहार सगळ्यात मोठं राज्य जे कोण आहे ते महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्र हा 30 जिल्हे ओलिसाखाली आले आणि एवढे लोकसंख्या 12 कोटी. साडे 12 कोटीची लोकसंख्या महाराष्ट्राची पाहता मुंबईचे 1.5 कोटी, तिकडे महाराष्ट्र संपूर्ण 12.5 कोटी. तर अशा प्रकारच्या गावखेड्यांमध्ये परिस्थिती, लोकांची घरं गेली वाहून, लोकांचं काय नाही गेले वाहून. फक्त वित्तहानी झाली नाही, वित्तहानी झाली भरपूर. शेतकऱ्यांची पिकांची नासडी झाली. अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी दिवाळी भेट, आज पेपरमध्ये आले आहेत सगळं वर्तमानपत्र, दिवाळी भेट 15,163 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून जाहीर केली आणि ह्याचं आम्ही अभिनंदन करतो. अशा प्रसंगी जो सातत्याने पंजाब, महाराष्ट्रानंतरचा 8व्या नंबरचं राज्य आहे पंजाब महाराष्ट्राच्या नंतर 8व्या नंबरचं राज्य आहे. पर हेक्टरी 50,000 डिक्लेअर केले होते. तर आता आपल्याला
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पर हेक्टरी 50,000 रुपये द्यायला हरकत नाही आहे. जर 15,163 कोटी जर आले आहेत, 15,163 कोटी जर पूरग्रस्तांसाठी निधी आला आहे, तर पूरग्रस्तांसाठी पोचला पाहिजे, जिल्हा कलेक्टरमार्फत पोचला पाहिजे. याच्यावर एक नियंत्रण कमिटी पाहिजे, याच्यावर जिल्हा स्तरावर नियंत्रण कमिटी पाहिजे की हा निधी खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोचतो की नाही, का शेतकऱ्याचा निधी अधिकाऱ्यांच्या खिच्यामध्ये पोचतो, मंत्री महोदय आमदारांच्या खिच्यामध्ये पोचतो. याच्यावर नियंत्रण ठेवणारं एक पथक पाहिजे, जो संपूर्ण 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कलेक्टरमध्ये फिरून ऑब्झर्वेशन करेल की बाबा निधी खरोखर वाटप झाला नाही की नाही. कारण मागे जो चक्रीवादळात पूरग्रस्ती आली, जे चक्रीवादळ असतो त्याचा निधी लोकांचं जे काही घरांची पडझड झाली, सुनामी आली होती कोकणामध्ये जेव्हा सुनामी आली होती, ते लोकांची समुद्रकिनाऱ्याची घरं पडझड झाली होती, पण समुद्र लोकांचे जे किनाऱ्यांचं नुकसान झालं त्या लोकांना 1 ते 2 लाखाचे रुपये दिले. आणि अनेक नावं जिल्हाधिकाऱ्यांनी घुसवलेली अशा प्रकारे बोगस निधी वाटप झाला होता. तशा प्रकारचा बोगस निधी वाटप न हो याची खबरदारी घेऊ, एवढंच मला सांगायचं आहे. आणि या जिवाळीच्या शुभेच्छे प्रसंगी शेतकऱ्यांना भरीव मदत भारत सरकारकडून, देशाच्या पंतप्रधानांकडून आली, त्याच्याबद्दल तुम्हाला लाख शुभेच्छा. तुम्हाला आशीर्वाद मिळतील. आणि खरोखर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरोखर सरकारमध्ये टिकून राहायचं असेल तर गोरगरीब जनतेची कामं करायला पाहिजेत. गोरगरीब जनतेची कामं करायचं म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांचं लाईट बिल, शेतकऱ्यांचं कर्ज हे सगळं माफ करायला पाहिजे. गोरगरिबांचं कर्ज माफ करायला, पेट्रोल डिझेलचे दर 50 रुपयावर आणायला पाहिजेत, 45 रुपयावर आणायला पाहिजेत. होऊ शकतं पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकते, परंतु खात्यामध्ये जिथे 35 रुपये आहे इथे आपण 10 पटीने आपल्याकडे डिझेल पेट्रोल विकलं जातं. त्यामुळे घाऊक बाजारपेठ मार्केटिंगमध्ये, किराणा मार्केटमध्ये पण प्रचंड महागाई आहे. लोकांनी खायचं काय, दिवाळी करायची कशी. एक साधा वडापाव फुटपाथवरच्या भिकाऱ्याला वडापाव खायचा असेल तो 25 ते 30 रुपयाला मिळतो. तो खाणार कसा, भीक मागणार कसा आणि त्याला भीक देणार कोण? त्या महागाईच्या जमान्यामध्ये भिकाऱ्याला भीक देणार कोण आणि त्या भिकेतून तो वडापाव तरी खाणार कसा, हे भ्रांत आहे गोरगरिबांची. अनेक स्कीम झाल्या घरं देण्याच्या, सरकारच्या अनेक स्कीम झाल्या घरं देण्याच्या. माननीय मुख्यमंत्री माजी एकनाथराव शिंदे आनंदनगर चेक नाका ते फुल मुंबई घोडबंदर हायवेवर, आनंदनगर चेक नाका ते फुल मुंबई घोडबंदर हायवेवर एक प्रचार प्रसारार्थ सफेद बोर्ड लावले होते. या फ्लेक्समध्ये त्याने लिहिलं होतं सर्वांना नोकरी, तर मी लिहिलं कुठे आहे नोकरी. सगळ्यांना उद्योग, तर मी लिहिलं कुठे आहे उद्योग गेले परप्रांतीयांना. सर्वांना घरे, कुठे आहेत घरे दिली परप्रांतीयांना. सगळ्यांना रोजीरोटी उद्योग, कुठे आहे रोजीरोटी. सरकारमध्ये नोकऱ्या असून सुद्धा होत नाही भरती, असंख्य पदे रिक्त आहेत. तर आणि रोजगार उद्योग चालला गुजरातला, अहमदाबादला, डायमंड मर्चंट सगळं. आणि आता अहमदाबाद मेट्रो फास्ट आहे, ते मुंबईवरून ते डायरेक्ट गुजरातला जाणार आहे. कारण का हा जो प्रमाण आहे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा, जो आता मध्ये त्रिभाषिक GR आला त्याचंच धोधक होतं, जनसुरक्षा कायदा आला हे त्याचंच धोधक होतं. आणि आता पुन्हा पक्ष फोडाफोडी आधीच 2.5 वर्षापासून चालू आहे. तर अशामुळे महाराष्ट्रातली प्रतिमा मलिन झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारणच घाणेरडं झालेलं आहे. महाराष्ट्राचा जो वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे, 18 जाती धर्मांना घेऊन महाराष्ट्र घडविला. शिवाजी महाराजांनी कधी फोडाफोडी केली नाही, परंतु मुघलांचा खात्मा केला.
ज्या मुघलांनी महाराष्ट्रावर अतिक्रमण करून देवी देवतांचा अपमान केला, देवदेवळाची तोडफोड केली, सगळं काही केलं, त्यांना धडा शिकवला. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर औरंगजेबाचाच खात्मा बिडम केला. भले स्वतःचा जीवाची लाईलाई झाली, स्वतःला मरावं लागलं, पण औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रातच संभाजीनगरमध्ये गाडली गेलेली आहे. हा इतिहास आहे, परंपरा आहे महाराष्ट्रातला. केवळ भारतीय जनता पार्टी असेल, महाराष्ट्रातलं सरकार असेल, देशातलं सरकार असेल, यांना वाटतं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केलं म्हणजे देशाचा विकास झाला. हे बघा, सत्तेमध्ये कोणी येऊ, कोणताही पंतप्रधान येऊ, राज्यामध्ये कोणताही मुख्यमंत्री येऊ, हे इन्फ्रास्ट्रक्चर करणं, विकास करणं हे आद्य कर्तव्य आहे. कुठलंही सरकार येऊ त्याला ते करणं भाग आहे. कारण वार्षिक बजेट जो असतो, जसं रेल्वेचा बजेट असतो, देशाचा बजेट असतो, राज्याचा बजेट असतो, ह्या बजेटमध्ये त्या तरतुदी केलेल्या असतात. त्या तरतुदीनुसार या विकास कामांची करणं कामे इन्फ्रास्ट्रक्चर करावीच लागतात. हे कर्तव्य आहे. त्यासाठी पर्टिक्युलर अमुक पक्षाचं सरकार आलं म्हणजे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर केलं, तमुक पक्षाचं सरकार आलं म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर केलं, असं होत नाही. हे फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची की आम्ही आलो म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर झालं, शहराचा विकास झाला, असं काही नाही. शहराचं इन्फ्रास्ट्रक्चरकडून बजबजपुरी केलेली आहे. शहराचं इन्फ्रास्ट्रक्चरकडून बजबजपुरी आहे. रस्ते नाही चालायला, फुटपाथ नाही चालायला, ट्रॅफिक हा प्रचंड. ठाण्यामध्ये रोज 1 लाख ट्रॅफिक येतो जातो, 1 लाख ट्रॅफिक जातो. आणि आमचे ठाण्याचे महापौर माजी आत्ताचे केंद्रातले खासदार यांनी ठाण्यातल्या फुटपाथवर तर पूर्ण अतिक्रमण, दिव्यांगाने स्टॉल दिलेत, 1-1 लाखाला स्टॉल दिले, इस्टेट एजन्सीच उघडे. मी फार नाराजी आहे माझी महापौरांवर. त्याला मला सस्पेंड करायला लावलं विनाकारण. मी सत्यवचनी आहे, सत्यमेव बोलतो, सत्यमेव जेवतो, सत्यमध्ये खातो, सत्यमध्ये पितो. सत्यमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान आणि घटनेनुसार, सत्यमेव संविधान आणि घटनेनुसार, सत्यमेव संविधान आणि घटनेनुसार सत्यमेव बोलतो. त्यामुळे लोकांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकामध्ये, आता केंद्राच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या झाल्या, राज्याच्या निवडणूक झाल्या, विधानसभा झाल्या, तर आता एकच लक्ष स्वायत्त संस्था निवडणुका. या स्वायत्त संस्था निवडणुकीमध्ये ठाण्यातून आम्ही एक परिवर्तन करतो आहे. स्वतंत्र मजूर कामगार पक्ष लढतो आहे स्वबळावरती. स्वतंत्र मजूर पक्ष स्वबळावरती 131 उमेदवार. रवींद्र शिंदे चॅलेंज आहे उभे करणार. बघाच तुम्ही तमाशा. खुर्सी खाली करो जनता आई है, भ्रष्टाचार कम करो जनता आई है, खुर्सी खाली करो जनता आई है. हे आपल्याला खुर्ची खाली करायला लावायचं आहे. हे जनतेच्या हातात आहे. जनतेले तेच नगरसेवक, तेच आमदार, तेच खासदार, तेच मंत्री, भ्रष्टाचारी, चोरी करणारी लोक कदापि नको गद्दारी करणारी करू शकतात. त्यामुळे लोकांनी निवडून देताना आपल्या जनतेतील प्रतिनिधी निवडून द्या. महानगरपालिकेतला भ्रष्टाचार मिटवायचा आहे. महापालिकेतला भ्रष्टाचार मिटवला तर मंत्रालयातला भ्रष्टाचार महाराष्ट्रात मिटेल, तर दिल्लीचा केंद्राचा भ्रष्टाचार मिटेल. म्हणजे प्रथम सुरुवात महानगरपालिकेपासून करायची. त्यामुळे सर्वांना दिवाळी शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.